राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा संशय पवार कुटुंबाला वाटत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. विमान अपघाताप्रकरणी सखोल चौकशी केली जावी आणि VSR कंपनीची सर्व विमानं जमिनीवर आणली जावी अशी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी CBI चौकशी व्हावी अशी मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली होती. आता त्यांच्यानंतर दादांच्या कुटुंबियांना देखील या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय असल्याची माहिती आहे. सध्या VSR कंपनीची लेअर जेट विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कंपनीची इतर विमानं अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे या विमान कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी पवार कुटुंबीय पंतप्रधानांकडे करणार असल्याची माहिती आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिष्णुदेव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णुदेव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भावना व्यक्त करताना राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादाविना आहे. वर्षानुवर्ष ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील, पण दादांची दृष्टी, धडाडी आणि अनुभव यांची कमतरता मात्र उद्या दिसणार आहे. दादाविना अर्थ नसलेला हा अर्थसंकल्प आहे असंही मिटकरी म्हणाले. पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनी 2 शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या 2 शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्त आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी या शिवभक्तांची नावं आहेत. विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजेच शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहोचले. त्यावेळी मध्यरात्रीचे 1:30 वाजले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली व त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांनाही चिरडलं. शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदरमावळात शिवजयंतीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. आता PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याचसोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी एक गुड न्यूज मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 6,000 रुपये जमा होऊ शकतात. PM किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेत देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचे 2 हप्ते एकत्र आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे यावेळी 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हे 2 हप्ते मिळून 4,000 रुपये मिळतील. त्यात PM किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील 14 लाख शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. एप्रिल महिन्यात या शेतकऱ्यांना प्रत्येकी 6,000 रुपये मिळू शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र निर्माण झालंय. काही भागात उष्णतेचा पारा 40शी पार गेला असून उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, विदर्भ आणि
मराठवाड्यात तापमानाची तीव्रता जास्त राहणार आहे. या भागात कमाल तापमान 37 ते 40 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात 6 आणि 7 मार्च रोजी उष्ण आणि दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना आज पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 5 मार्चला काही ठिकाणी हीट वेव्ह सारखी स्थिती होती, पण 6 मार्चला मुख्यतः उष्ण दमट हवामान राहील. दरम्यान मार्चच्या पहिल्या आठवड्यात हीट वेव्ह सदृश्य स्थिती काही भागात झाली आहे. या उष्णतेच्या लाटांपासून सावध राहावं लागेल. भरपूर पाणी प्या, दुपारी बाहेर पडणं टाळा असा सल्ला देखील देण्यात आला आहे. आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान कोसळले. या अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाले होते आणि आता त्यांचा त्यात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते. बचाव पथकांनी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि शहीद सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. भारतीय हवाई दलाने त्यांच्या सोशल मीडियावरती या अपघाताची माहिती पोस्ट केली आहे, ज्यामध्ये शहीद सैनिकांची माहिती आहे. शोकग्रस्त कुटुंबाप्रती शोक व्यक्त केलाय. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं देखील हवाई दलाकडून सांगण्यात आले. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल डिझेलच्या किमतींचा भडाका उडण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या युद्धामुळे अमेरिकेला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि नाईलाजाने का होईना पण भारताला रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याची परवानगी द्यावी लागली. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला 30 दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून समुद्रात रखडलेली रशियाची अवाढव्य तेल जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती असतानाच अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्याचा थरार रंगला. यामध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केलाय. यासह टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलंय. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा युवा खेळाडू जेकब बेथलने ऐतिहासिक शतक झळकावलं, परंतु इंग्लंडला विजय मिळवता आला नाही. दरम्यान T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 253 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने कडवी झुंज देत 246 धावा केल्या आणि इंग्लंडने हा सामना केवळ 7 धावांनी गमावला. संपूर्ण सामन्यात एकूण 499 धावा झाल्या. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाने जगाला वेठीस धरले. इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत 5000हून अधिक बॉम्ब इराणवर टाकलेत. इराणनं देखील प्रत्युत्तर म्हणून इतर देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेत. दुबईतील काही ठिकाणी देखील हल्ले करण्यात आले आहेत. त्यात दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी धावून आलाय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने या मदतीची माहिती दिली आहे. युद्धामुळे दुबईमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडे राहण्यासाठी जागा नसेल तर आम्ही सुरक्षित राहण्यासाठी जागा मोफत उपलब्ध करून देत आहोत. यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असण्याची गरज नाही, कोणत्याही अटी नाहीत. ही फक्त माणुसकी आहे. मदत हवी असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर DM करा. ही पोस्ट शक्य तेवढी शेअर करा, जेणेकरून हे गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचेल, असं आवाहनही सोनू सूदनं केलंय.